नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप ह्या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नुकताच आपण राष्ट्रीय प्रसारण दिन साजरा केला. तसंच आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन देखील आपण साजरा केला. आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या प्रसारण सेवांपैकी एक सेवा आहे आणि आकाशवाणी हे आपल्या देशाचं अधिकृत प्रसार माध्यम आहे. भारतात आकाशवाणीची सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत आकाशवाणी ह्या प्रसारमाध्यमाचा विकास कसा होत गेला आणि देशाच्या विकासात आकाशवाणीचं खूप मोठं योगदान आहे ते कसं हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे आकाशवाणी वृत्त विभागाचे सेवानिवृत्त सहसंचालक श्री सुनील डबीर यांना. नमस्कार डबीर सर. नमस्कार. आपलं दृष्टिक्षेप ह्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. सर, मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतंय की तुमच्या इतक्या वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर आज आपण जेव्हा श्रोत्यांशी बोलतोय त्यावेळेला सगळ्यांच्याच मनामध्ये एक प्रश्न आहे की तंत्रज्ञानाची प्रगती जशी होत गेली त्यानुसार आकाशवाणीच्या वृत्त विभागाच्या कामाच्या स्वरूपात कसे कसे बदल होत गेले. तंत्रज्ञानातल्या प्रगतीच्या अनुषंगानं आकाशवाणीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहे. साधारणपणे मोठी प्रसारण क्रांती झाली असं आपण म्हणू शकतो. कार्यक्रमांचं ध्वनिमुद्रण आणि प्रसारणाच्या तंत्रात या काळात मूलभूत परिवर्तन झालं. आधी आपण ज्या प्रमाणात बघायचो की टेपच्या माध्यमातून ध्वनिमुद्रण व्हायचं आणि त्यानंतर प्रसारण परंपरागत पद्धतीने होत असे, पण त्यानंतर नवीन संगणकीकृत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्यातून सगळ्यात मोठी क्रांती ही झाली की आपल्याजवळ जो समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे, राजकीय ऐतिहासिक महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत आणि सांस्कृतिक वारशाचा भाग असलेले विविध कार्यक्रम, संगीत असेल, ग्रंथांचं निरीक्षण असेल, साहित्यिकांच्या चर्चा असतील, यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे साहित्यिक आणि नेते होते त्यांच्या आवाजातल्या कार्यक्रमांचा एक समृद्ध ठेवा आकाशवाणीकडे आहे. त्याचं जतन करण्याच्या दृष्टीनं या सर्व दस्तावेजांचं संगणकीकरण करण्याचा एक मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. ध्वनिफितींचं संगणकीकरण झाल्यानंतर आपल्या वृत्त विभागाच्या कामकाजामध्ये सुद्धा नवीन बदल झाले. त्यानंतर बातमीपत्रांच्या स्वरूपात आणि ताज्या घडामोडींच्या संदर्भातील कार्यक्रमांचं थेट प्रसारण जास्त प्रमाणात होऊ लागलं आणि संबंधित वार्ताहरांच्या आवाजात ध्वनिमुद्रित किंवा थेट वृत्तांतांचं प्रसारण देखील त्यातनं व्हायला लागलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य असल्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणारे जे प्रमुख अधिकारी आहेत आणि त्या योजनांचे लाभधारक आहेत त्यांच्या मुलाखतीसुद्धा लगेच प्रसारित करायला सुरुवात केली आणि या संवादाच्या माध्यमातून विकास कामांबद्दल लोकांची जागरूकता वाढली आणि विश्वासार्हता देखील वाढली. सर, जसं की तुम्ही आता म्हणालात की वारशाच्या दृष्टीने अतिशय संग्राह्य असे बरेच मोठे ठेवे आकाशवाणीकडे आहेत, त्याचप्रमाणे आकाशवाणी दूर दूरच्या गावांपर्यंत, अतिदूर आपण ज्याला म्हणू शकतो तिथपर्यंत पोहोचते आहे. तर आकाशवाणी हे प्रसारमाध्यम अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने आणखीन कसे प्रयत्न केले जात आहेत? आकाशवाणीचं काम अधिक लोकाभिमुख होण्यामध्ये आणखीन एका गोष्टीचा मोठा वाटा आहे, तो म्हणजे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात हा आपला संवादात्मक कार्यक्रम दर महिन्याला शेवटच्या रविवारी करण्यासाठी या आकाशवाणीच्या लोकप्रिय माध्यमाची निवड केली. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या आणि त्यांच्या प्रतिक्रियाही मागवून विविध मुद्द्यांची निवड करण्यात आली आणि त्या निवडक मुद्द्यांवर सविस्तर उहापोह करायला पंतप्रधानांनी सुरुवात केली. त्यात त्यांनी लोकांचा सहभाग पण सुनिश्चित केला आणि देशाच्या विविध भागांमध्ये काही नवोन्मेषशाली अभिनव आणि विकासात्मक पुढाकार जे घेण्यात आले, या सगळ्या प्रकारच्या नव्या उपक्रमांचा त्यांनी आढावा घ्यायला आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला आणि विशेषतः तरुण पिढीला त्यातनं प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचं कौतुक करायला सुरुवात केली. तरुण पिढीच्या दृष्टीने अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला, तो म्हणजे परीक्षा पे चर्चा. या चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास, त्यातून निर्माण होणारा ताण आणि एकंदर जे दडपण त्यांच्यावर यायचं ते कमी करणं
आणि परीक्षेची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने कशी करायची याच्या संदर्भात मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी एक सांगितलं की परीक्षा म्हणजे ही काही जीवनाची सगळ्यात मोठी कसोटी नाही. एखाद्या परीक्षेत आपल्याला अपयश आलं किंवा अपेक्षेनुसार यश मिळालं नाही तरीसुद्धा तिथे आयुष्य संपलं असं होत नाही. तिथून पुढे जाण्यासाठी आपण नव्याने प्रयत्न करू शकतो आणि नव्याने यशाचं उच्च शिखर गाठता येऊ शकतं, हे सुद्धा शिकवण त्यांनी त्यांच्या माध्यमातून दिली. अशा प्रकारे त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि आकाशवाणीच्या बाबतीत देशाच्या विविध भागांमधले जे प्रमुख विकासात्मक कार्यक्रम होते, मोठ्या परियोजना होत्या, त्यांचे उद्घाटनं आणि त्यांच्या अंमलबजावणीचे विशिष्ट टप्पे या संदर्भातले जे प्रमुख कार्यक्रम होत होते त्या कार्यक्रमांचं थेट प्रसारण आणि त्यावर विशेष चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करून आकाशवाणीने हा कार्यक्रम पुढे नेला आणि त्यातून सुद्धा लोकांना एक जबाबदार पद्धतीने माहिती पुरवून त्यांना त्यात सहभागी करून या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी एक निश्चित भूमिका तयार केली. त्यावेळी आपण असं बघूया की वृत्त विभागाच्या कामकाजाला या काळात मोठं महत्त्व प्राप्त झालं. दैनंदिन कामकाजातही त्या सगळ्याचं प्रतिबिंब उमटायला लागलं. बातमीपत्र आणि कार्यक्रमांच्या स्वरूपात देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले आणि नव्या पुढाकारांनी नवे कार्यक्रम निर्माण होत आहेत. त्यायोगे आकाशवाणी या माध्यमाची विश्वासार्हता आणि लोकप्रियता देखील वाढायला लागली आहे. त्याचा परिणाम असा झाला की खाजगी रेडिओ आणि दृकश्राव्य माध्यमांच्या आणि सामाजिक प्रसारमाध्यमांच्या चलतीच्या या काळात देखील आकाशवाणीचं स्थान आजही भक्कम असं राहिलं आहे. सर, आत्ता तुम्ही सांगितलं की मन की बात या कार्यक्रमाद्वारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणी या देशाच्या अधिकृत प्रसार सेवेचा इतका सुंदर उपयोग करून घेतलेला आहे. तर गेल्या 100 वर्षांमध्ये असं कुठलीही महामारी आलेली नव्हती जी कोरोनासारखी महामारी आपण अनुभवलेली आहे. या कोरोनाच्या काळामध्ये या प्रसार माध्यमाचा, आकाशवाणीचा नेमका कसा उपयोग केला गेला? कोरोनाच्या काळामध्ये ही तुम्ही जसं आत्ता नमूद केलं तसं की शतकाच्या काळापासून आपल्याला अशा प्रकारच्या महाभयंकर महामारीला तोंड द्यावं लागलं नव्हतं. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या प्रचंड व्याप्ती असलेल्या जागतिक संकटाला आपल्याला सामोरं जावं लागलं. सुमारे 2.5 ते 3 वर्षांच्या कालावधीत नंतर आज आपण बहुतांशी प्रमाणात जनजीवन सुरळीत झाल्याचं बघत असलो तरीसुद्धा त्याचे दूरगामी परिणाम आरोग्य, शिक्षण, सामाजिक आर्थिक क्षेत्र याच्यासह लोकांच्या मानसिकतेवरही झाले असून त्याचे आर्थिक परिणाम तर अजूनही जगाला भेडसावत आहेत. त्यात सगळ्यांचीच अवस्था वाईट झाली. संपूर्ण जगातल्या लोकांची संसर्गाच्या भीतीमुळे आणि परस्पर संवादाच्या अभावामुळे मोठी बिकट परिस्थिती झाली होती. या काळात आकाशवाणीची भूमिका कशी होती हे जर आपण पाहिलं तर आकाशवाणीनं सातत्यानं कोरोना विषाणूचं स्वरूप काय आहे, संसर्ग टाळण्यासाठी आपल्याला काय प्रतिबंधक उपाययोजना करावी लागेल या संदर्भामध्ये आणि कुठल्या प्रकारचे उपचार आपल्याला घ्यावे लागतील आणि लसीकरणाच्या माध्यमातून आपण कसे प्रयत्न करू शकतो आणि सार्वत्रिक लसीकरणाचे फायदे किती होऊ शकतात त्याच्या संदर्भात जे काही लोकांच्या मनात गैरसमज होते ते दूर करण्यासाठी सातत्यानं भर दिला आहे. आणि त्यानंतर आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मुलाखतींचं प्रसारण केलं आणि त्यातनं लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या विविध गैरसमजुती ज्या होत्या त्यांचं निराकरण करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. त्याचबरोबर लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या मुलाखती, त्यानंतर लाभधारकांच्या मुलाखती घेऊन त्यांनी अंमलबजावणीमध्ये मोलाचं योगदान दिलं आणि त्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा विश्वास दृढ झाला की लसीकरणाच्या माध्यमातून आपलं संरक्षण होऊ शकतं आणि त्यातनं आपण आपलं आरोग्य सुदृढ करू शकतो आणि चुकून संसर्ग झाला तरीसुद्धा आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात आलं की लसींचं देशांतर्गत उत्पादन, त्याची इतर देशांमध्ये निर्यात आणि लोकांच्या येण्या जाण्याच्या प्रवासाच्या सुविधा ज्या होत्या त्यांच्या संदर्भात सुद्धा केंद्र सरकारनं मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेले होते.
विविध राज्यांमधून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या कामगारांचाही प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यांच्या प्रवासाच्या संदर्भामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. गैरसमजातनं काही वेळा त्यांना विरोध केला जात होता. गैरसमजांना दूर करण्याच्या संदर्भात सुद्धा आपल्या आकाशवाणीनं मोठी भूमिका निभावली आणि कोरोनाच्या संदर्भातच एकंदरीत आर्थिक स्थैर्य बळकट ठेवणं आणि आपल्या लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणावर रक्षण करणं या संदर्भात असलेली आपल्या देशाची अग्रणी भूमिका जगासमोर आणली. बरोबर आहे सर. कोरोनाच्या काळामध्ये सगळी समाजव्यवस्था विस्कळीत झालेली होती आणि जेव्हा कोरोना आटोक्यात आला त्यावेळेला आकाशवाणीवरती विविध क्षेत्रातल्या व्यावसायिकांच्या देखील मुलाखती घेण्यात आल्या होत्या. लोकांना प्रेरणा मिळावी की या काळात देखील त्यांनी कसं स्वतःचा तग धरून कामकाज केलेलं आहे या दृष्टीने देखील कार्यक्रम घेण्यात आले होते. सर, देशाच्या विकासाच्या दृष्टीने प्रसार माध्यमांचं म्हणजे विशेषतः आकाशवाणीचं काय महत्त्व आपल्याला सांगता येईल? विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये आपण बघितलं तर कुठलीही विकास योजना किंवा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात लोकांचा आधार लागतो. या जनाधाराबरोबरच लोकांचा सहभागही त्यासाठी आवश्यक असतो. जर एखाद्या योजनेला, मग ती योजना कुठलीही असो किंवा कितीही चांगली योजना असो, त्या संदर्भामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जर त्याला जनाधार लाभला नाही आणि लोकांनी त्याला स्वीकारलं नाही तर ती चांगली योजना असूनसुद्धा ती फारशी उपयोगी ठरत नाही, ती यशस्वी होत नाही. त्यामुळे लोकांचा सहभाग या दृष्टीने आवश्यक असतो. आता लोकांना त्यात सहभाग घेण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर या संदर्भामध्ये ती योजना सर्वव्यापी आहे किंवा नाही, सगळ्यांच्या हिताची आहे किंवा नाही, त्यातनं पर्यावरणाला कोणतं नुकसान होणार आहे का, आणि नुकसान होणार असेल तर ते नुकसान सीमित प्रमाणात ठेवून आपण विकासाचा भाग त्यातला कसा वाढवू शकतो, लोकांच्या विकासाला कशी चालना देऊ शकतो, या सर्व भूमिकेचं स्पष्टीकरण होणं आवश्यक असतं. आणि कुठलंही सरकार असो, केंद्रातलं किंवा राज्यातलं, विविध समाज घटकांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारतर्फे वेगवेगळे कार्यक्रम जे असतात ते राबवले जात असतात आणि प्रस्तावित कार्यक्रमांची पूर्वप्रसिद्धी आणि त्या संदर्भात निर्माण होणाऱ्या शंका कुशंकांचं निराकरण हे करणं महत्त्वाचं असतं. या संदर्भामध्ये लोकांच्या सूचना आणि आकांक्षांचं प्रतिबिंब आपल्या कार्यक्रमात पडलं पाहिजे आणि त्यांच्या प्रतिक्रियांची योग्य ती दखल देखील घ्यावी लागते आणि ती दखल घेतल्यानंतर त्यांच्या शंकांचं निरसन करून त्यानंतर प्रभावी अंमलबजावणीसाठी हे योगदान द्यावं लागतं आणि आकाशवाणीने या संदर्भामध्ये मोठा पुढाकार घेतलेला आहे. इतर माध्यमांच्या तुलनेत सुद्धा आकाशवाणीची या बाबतीतली कामगिरी जी आहे ती प्रचंड गौरवास्पद आहे. सर, आकाशवाणीप्रमाणेच नभोवाणीची आणखीही प्रसारमाध्यमं आहेत. आपण त्यांच्याविषयी, त्यांच्या उद्दिष्ट आणि कार्याविषयी थोडं सांगूया. आपण हे लक्षात घेतलेलं आहे की जगातली सर्वात मोठी लोकप्रसारक संस्था म्हणून आकाशवाणीचं महत्त्व अबाधित आहे आणि तिची गौरवपूर्ण वाटचाल आजही सुरू आहे. आकाशवाणीची साधारणपणे सध्या 479 केंद्र आहेत देशभरात आणि FM केंद्रांची संख्या 450 पर्यंत आहे. आणि स्थानिक FM केंद्रांच्या संख्येसहित ही जी केंद्र आहेत त्यांच्या माध्यमातून देशाचा जवळपास 92% भूभाग तिथे सेवा पोचलेली आहे आणि लोकसंख्येचा विचार केला तर 99.19% लोकसंख्येला आज आपले कार्यक्रम उपलब्ध होत आहेत. वृत्त विभागाच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर राष्ट्रीय समाचार सेवा प्रभागाच्या वतीनं आणि स्थानिक आणि प्रादेशिक वृत्त विभागांच्या माध्यमातून साधारणपणे दररोज 607 बातमीपत्र प्रसारित केली जातात आणि ती 92 भाषा आणि बोलीभाषांमधनं लोकांची सेवा करीत असतात, त्यांना माहिती आणि ज्ञान पुरवित असतात. याचबरोबर खाजगी FM रेडिओ केंद्रांची संख्यासुद्धा अगदी दखल घेण्यासारखी आहे आणि खाजगी FM रेडिओ केंद्रांनासुद्धा केंद्र सरकारतर्फे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे चांगलं प्रोत्साहन दिलं जात आहे. साधारण गेल्या वर्षीच्या जून महिन्यापर्यंतची आकडेवारी आपल्याजवळ आहे आणि त्यात देशाच्या विविध भागांमध्ये 388 खाजगी FM रेडिओ केंद्र देखील आज कार्यरत आहेत. याशिवाय आणखी एक मोठा समूह आहे तो म्हणजे कम्युनिटी रेडिओ म्हणजे सामुदायिक रेडिओ केंद्रांचा.
या केंद्रांच्या माध्यमातून विशिष्ट लाभधारकांचा गटासाठी माहिती, ज्ञान, मनोरंजनाचे कार्यक्रम निर्माण केले जातात आणि ते त्यांच्या विशिष्ट समुदायामध्ये प्रसारित केले जातात. त्याच्यात शेतकरी असोत, आदिवासी असोत आणि सागर तट आपल्या देशाला जो मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे, त्या तटावरील राहणाऱ्या लोकांच्या ज्या वसाहती आहेत त्यांचाही समावेश आहे, वांशिक अल्पसंख्य लोकांचा समावेश आहे आणि एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी म्हणजे शैक्षणिक कार्यक्रम असतील किंवा अजून कुठले कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांच्या प्रसारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या सामुदायिक रेडिओ केंद्रांचाही समावेश आहे. तर अशा रेडिओ केंद्रांची संख्या देशात आज 372पेक्षा अधिक आहे. याचबरोबर आणखीन सांगायचं म्हटलं तर आपल्या नागपुरातच दृष्टिबाधितांसाठी एक इंटरनेट रेडिओचं केंद्र देखील सुरू झालेलं आहे. त्याचं नाव आहे रेडिओ अक्ष. नागपूरची द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन आणि सक्षम सेवाभावी संस्था यांच्या वतीनं हे इंटरनेट रेडिओ देशातलं पहिलं इंटरनेट रेडिओ केंद्र सुरू करण्यात आलं आहे आणि हे दृष्टिबाधितांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ध्वनिमुद्रित करून त्यांच्यासाठी उपलब्ध केले जातात. हे ध्वनिमुद्रित केलेले कार्यक्रम, विशेष कार्यक्रम ते आपल्या सवडीनं केव्हाही ऐकू शकतात. जेव्हा त्यांना सवड मिळेल तेव्हा ते नेटवर जाऊन आणि त्यांच्या साईटवर जाऊन हे कार्यक्रम ऐकू शकतात आणि त्याला अत्यंत उत्तम प्रतिसाद देखील लाभतो आहे. याचबरोबर हॅम रेडिओ म्हणजे हौशी रेडिओ प्रसारकांचं देखील मोठ्या प्रमाणात आपल्या देशात उपस्थिती आहे आणि त्यांची संख्यासुद्धा विशेष लक्षणीय आहे. भारतीय हौशी रेडिओ प्रसारकांची ही एक संस्था आहे आणि त्या संस्थेशी हे लोक संलग्न असतात. हे स्वतः परवानाधारक असतात आणि खाजगी रेडिओ चालवण्याचा परवाना त्यांना मिळतो. मात्र त्यासाठी त्यांना आपलं स्वतःच्या उपकरणांचा वापर करावा लागतो. त्यांना नेमून दिलेली जी फ्रिक्वेन्सी म्हणतात त्यानुसार त्यांना आपल्या इच्छित गटांशी संपर्क साधता येतो. असे 22,000हून अधिक हॅम रेडिओ परिचालक आपल्या देशात आहेत आणि ही सुद्धा एक मोठी संख्या आहे. आता या सामुदायिक रेडिओ आणि खाजगी FM रेडिओ वाहिन्यांच्या माध्यमातून ज्या कार्यक्रमांचं प्रसारण होतं त्यांचंसुद्धा तेवढंच महत्त्व आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजनाचं काम ते पण करतात, पण त्याचबरोबर त्यांना आपापल्या समुदायाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सुद्धा योगदान देण्याची इच्छा असते. आता ह्या केंद्रांचा उपयोग कसा होऊ शकतो याच्याकडे आपण जर बघितलं तर नैसर्गिक आपत्तींच्या वेळेला चक्रीवादळ असो, भूकंप असो, सुनामी असो किंवा पूर असो यासारख्या वेगवेगळ्या आपत्तींच्या वेळेला त्या भागातल्या समुदायांना, त्या लोकांना सक्षम करणं आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात त्यांना तयार करणं आणि एखादी आपत्ती येण्याच्या अगोदर आपत्ती निवारणासाठी त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांची पूर्वतयारी करून घेणं यासारख्या गोष्टींसाठी त्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी देखील ही केंद्र पार पडतात. याच्यामध्ये साधारण 2020मध्ये राष्ट्रकुल आशियाई शैक्षणिक माध्यम केंद्राच्या वतीनं एक आधारभूत सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला होता आणि त्यातनं या सामुदायिक रेडिओ केंद्रांचा वापर करून आपल्याला कशी पूर्वतयारी करता येईल या संदर्भाचा एक शैक्षणिक कार्यक्रम देखील तयार करण्यात आला होता. यासाठी ओडिशातलं रेडिओ नमस्कार जे ओडिया, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रसारण करतं, रेडिओ अला आंध्र प्रदेशमधलं ज्यांचा प्रामुख्यानं तेलुगू कार्यक्रमांचं प्रसारण असतो, कादल ओसाई हे तामिळनाडूमधलं एक आहे, त्यांचे कार्यक्रम तामिळमध्ये असतात आणि रेडिओ नीला म्हणून आहे पुडुचेरीमधलं, ते पण तामिळ भाषेत प्रसारण करतं. अशा या 4 सामुदायिक रेडिओ केंद्रांचा अभ्यास करून त्यानंतर लोकांच्या गरजा काय आहेत हे निश्चित करून त्यानंतर अशी पूर्वतयारी करण्याचं काम या अहवालाच्या माध्यमातून झालेलं आहे. आपल्या देशात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असा नैसर्गिक आपत्तींचा धोका आहे असा अध्ययनाचा निष्कर्ष आहे आणि अशी सर्व केंद्र त्यात योगदान देऊ शकतात. तर आपण असा विचार केला तर आकाशवाणी हे प्रमुख लोकप्रसारक माध्यम, हे मध्यभागी आणि त्याचबरोबर उपस्थित असलेली ही खाजगी FM वाहिनी केंद्र आणि सामुदायिक रेडिओ केंद्र, त्याचबरोबर हौशी रेडिओ प्रसारक या सगळ्यांच्या समन्वयातून एक अधिक जबाबदार, अधिक प्रगत समाज आपण निर्माण करू शकू आणि त्यासाठी या सगळ्यांच्या समन्वित योगदानाची आवश्यकता आहे आणि असं योगदान त्यांनी देणं आपल्याकडे अपेक्षित आहे.
सर, आकाशवाणीचा उद्देशच मुळात माहिती, मनोरंजन आणि ज्ञान देणं हाच आहे आणि आजच्या आपल्या मुलाखतीमध्ये आपण आपल्या श्रोत्यांना अतिशय मोलाची अशी माहिती दिलीत आकाशवाणीच्या कार्याविषयी आणि आकाशवाणीच्या व्याप्तीविषयी. त्याबद्दल आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. नमस्कार.